पुण्यात पुढच्या बातमीकडे नोटाबंदीच्या कोलाहलाचा धुरळा बसतोय ना बसतोय तोच नाशकात आता नवीनच समस्या डोकं वर काढू पाहतीये। नाशकात अनेक ठिकाणी 10 रुपयांचे कॉइन स्वीकारलेच जात नाहीयेत। बँका 10 रुपयांचे कॉइन घेत नसल्याचा दावा करत व्यापारी ग्राहकांकडून 10 रुपयांचं नाणं स्वीकारत नाहीयेत। दिंडोरी रोडवरच्या एका पेट्रोल पंपावरती तर असा बोर्डच लावण्यात आलाय। त्यामुळे 10 रुपयांचा कॉइन वापरातून हद्दपार झाला की काय अशी शंकाच आता सर्वसामान्यांना वाटू लागली आहे। आता रोज 300चा गॅस टाकीतो, 20 रुपये समजा 10चे 3 कॉइन असले तरच घ्या। एकखट्टी जर मी 300चे कॉइन दिले ती घेतीच नाही। आमच्या शेतात माल ऐकत नाही, तो मालही मागं पडेल तसंच। तर मग त्यांना म्हणलं घेत जायचं, तेव्हा त्याला बोर्ड लावले घेणार जाणार नाही, फक्त 2-2, 3-3 कॉइन घ्या बस एवढंच। आता रोजचं आहे आमच्या इकडे डेली। आम्हाला कॉइन घ्यायला पाहिजे आमचं असं म्हणणं नाही। आमच्याकडे मार्केटमध्ये सगळे कॉइनच राहते आणि तिला कॉइन बाजारामध्ये असे का कॉइन घेतल्याची तो मालच घेतली नाही, तेव्हा त्या कॉइन घ्या तर तुमचा माल घेऊ, आम्ही घेतो मग। आणि नाशकातील या अघोषित आणि अनधिकृत कॉइन बंदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। खरं तर जुन्या 500 आणि 1000च्या नोटा या चलनातून बंद करण्यात आलेल्या आहेत। सरकारकडून तसे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। मात्र नाशिकमध्ये आता नवीन 10चे कॉइन देखील बंद झाले की काय असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जातो आहे। मी आता नाशिकच्या दिंडोरी रोडवरील एका पेट्रोल पंपावरती आलेलो आहे आणि इथे आपण बघत आहोत की लोक पेट्रोल भरायला तर येत आहेत, मात्र इथे या पेट्रोल पंपावरती काही नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत। त्याच्यावरती सरळ सरळ 10चे कॉइन हे स्वीकारले जात नाहीयेत। बँक 10चे कॉइन हे स्वीकारत नसल्यामुळे आम्हीही 10चे कॉइन स्वीकारू शकत नाही असे स्पष्टपणे या नोटीस बोर्डवर लिहिण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच नाशिककर जे आहेत तिथे पेट्रोल भरायला जे लोक येत आहेत ती संभ्रम अवस्थेत आहेत। नक्की 10चे कॉइन बंद झाले आहेत की काय असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय। नक्की 10चे कॉइन का स्वीकारले जात नाही यामागचं कारण काय आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे या पंपाचे मॅनेजर आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, मला सांगाल का स्वीकारले जात नाही? आमच्याकडे साधारणतः 4 लाख रुपये 10चे कॉइन आहेत, तर आम्ही आतापर्यंत घेत होतो कॉइन, परंतु बँक आम्ही 4 दिवसापूर्वी बँकेत घेऊन गेलो होतो कॉइन। 25,000 रुपये घेऊन गेल्यानंतर बँकेने त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण कॉइन मोजायचे कसे, 2-5 कॉइन असले तर आम्ही स्वीकारतो, पण लोक जर 500-1000 रुपये कॉइन आणून द्यायला लागले, 5-5 हजार रुपये कॉइन आणून द्यायला लागले तर आम्ही काय करायचं? कुठल्या बँकेमध्ये खातं आहे? आणि स्टेट बँकेत अकाउंट आहे। आता नाशिकमध्ये बाकीच्या ठिकाणी पण कॉइन स्वीकारले जात नाही। आपण असं गृहीत धरा की किराणा दुकान, त्याच्यानंतर भाजी मार्केटमध्ये जा तुम्ही, कोणीच कॉइन स्वीकारत नाही। आपण बघत आहोत की बँकेकडून त्यांचं स्टेट बँकेमध्ये खातं आहे, जवळपास 3 ते 4 लाख रुपये त्यांचे पडून आहेत, मात्र कुठलेही पैसे 10चे कॉइन्स जे आहेत ते त्यांच्याकडून स्वीकारले जात नाहीयेत। वरिष्ठांशी देखील त्यांनी याबाबत संपर्क साधलाय। त्यामुळे आता एकंदरीत नाशिककर या संभ्रमावस्थेत आहेत की 10चे कॉइन्स हे बंद झाले आहेत की काय। कॅमेरामन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।